याची लहान बहीण आहे. माझं नाव वनिता आहे. ऍक्च्युली 6 ऑगस्टला याला ब्रेन स्ट्रोक आला आणि त्याचबरोबर त्याला पॅरालिसिस पण झाला. ऍक्च्युली तो गावी गेला होता. मोठ्या बहिणीच्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध होतं. सकाळी आजीवर टॉयलेटला गेला आणि तिथेच बाथरूम मध्ये तो पडला. बराच वेळ बाहेर नाही आला म्हणून घरातले बघायला गेले त्याला की अजून आला कसं नाहीये. तेव्हा बघितलं तर तो टॉयलेटमध्ये पडलेला होता. मॉर्निंगला सकाळी 7 वाजताच त्याला झालं ते. मग घरातल्यांनी त्याला नियर बाय, आम्ही साताऱ्याचे आहोत, तिकडे त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं ब्रेन आहे ते डॅमेज झालेलं आहे त्याच्यासाठी, आणि त्यांना साईड बाय साईड पॅरालिसिसचा स्ट्रोक पण आला. तर मग त्यांना ते समथिंग अराउंड 40,000चं इंजेक्शन आहे ते त्याला द्यावं लागेल. आम्ही ते इंजेक्शन सुद्धा त्याला दिलं पण रिकवर नाही झाला तो तिथे. त्यांना वाटायला म्हणजे इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये काही झाला नाही, औषधाचा इफेक्ट नाही झाला. मग त्यांनी सांगितलं त्याला मुंबईला किंवा पुण्याला शिफ्ट करा. मग आम्ही त्याला मुंबईला इथे फोर्टिथ हॉस्पिटलला घेऊन आलो. फोर्टिथ हॉस्पिटलला त्याचं सिटी स्कॅन वगैरे केलं ब्रेनचं. डॉक्टरने सांगितलं आजची एक रात्र राहू दे, आपण सेकंड डेला बघूया काय डिसिजन घ्यायचं. तो सेकंड डेला बघितलं, त्याच्या ब्रेनमध्ये स्वेलिंग वाढत चाललं होतं. डॉक्टरने सांगितलं त्याच्या ब्रेनची सर्जरी करावी लागेल. त्याचा स्कल आहे तो काढून टाकावा लागला लेफ्ट साईडचा, कारण आतमध्ये जी स्वेलिंग वाढत होती त्याला स्प्रेड व्हायला जागा नव्हती. त्याच्यामुळे मोठा मेंदू आहे तो छोट्या मेंदूला पुश करत होता आणि छोट्या मेंदूला त्रास झाला असं तर त्याच्या जीवाला धोका होता. इव्हन गावच्या डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की तुम्ही जरी मुंबईला त्याला नेलं, त्याची सर्जरी जरी केली तरी त्याचा जीव वाचणार नाही, म्हणजे काही माणूस हाताला लागणार नाहीये तो. पण आम्ही ते सगळं विसरून आम्ही म्हटलं त्याची ट्रीटमेंट इथे चालू ठेवायची. सेम याला जे झालं तेच माझ्या 2 वर्षापूर्वी वडिलांना पण झालं होतं. त्यांना पण आम्ही याच स्ट्रोकमध्ये त्यांना पण ब्रेन स्ट्रोक झाला होता, पण त्यांच्या वयाच्या फॅक्टरमुळे आम्ही त्यांची सर्जरी नाही करू शकलो, कारण एज फॅक्टर होता त्याच्यामध्ये. डॉक्टरने याची सर्जरी करायला सांगितली. आम्ही सर्जरी केली. त्यानंतर तो 10 दिवस तो कोमामध्येच होता, त्याला शुद्ध नव्हती काय. त्यानंतर तो शुद्धीवर आला पण रिॲक्शन काहीच नव्हत्या.